आता श्रावण मासांची सुरुवात होत आहे. येईल त्या 25 जुलैपासून तर 24 तारखेला अमावस्या आहे. दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या हे म्हटलं जातं. तर त्या अमावस्याच्या नंतर आपल्याला श्रावण महिना सुरू होत आहे, म्हणजे चालू होत आहे. तर यंदा आपल्या श्रावणी सोमवाराचे महत्त्व आणि किती सोमवार येणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ नक्की स्किप न करता पूर्ण बघा. मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, श्रावण सोमवारात आपले सुरुवात होत आहे. म्हणजे श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातं आणि बघा, या महिन्यामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व असते. प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असतं. बघा, श्रावण महिन्यामध्ये व्रत करणे, उपासना करणे आणि हे खरंच खूप पुण्यदायी आणि फलदायी असते. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये खूप छान शुद्ध मनाने आणि पवित्र होऊन आपण जी काही उपासना करतो ना, ते नक्कीच आपल्याला त्याचे फल प्राप्त होतात आणि आपली इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात, असे भाविकांचे खूप श्रद्धेने मान्यता आहे आणि खूप छान अशी पूजा करतात. बघा, देवशयनी एकादशीनंतर आपले विष्णू निद्रावस्थेत जातात आणि त्यानंतर सृष्टीचा सर्व कारभार आपले शिवशंकर सांभाळत असतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराची शिवशंकराची पूजा करणे शिवशंकरांना समर्पित आहे श्रावण महिना. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराची पूजा, उपासना, नामस्मरण, जप हे करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये खूप छान सण येतात आणि बरेच सण असतात. त्यामुळे खूप छान पवित्र महिना असतो आणि खरंच या श्रावण महिन्यामध्ये खूप छान संधी असते की जास्तीत जास्त उपासना करणे शुद्ध मनाने आणि खूप छान सेवा करणे. ही खरंच खूप श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सेवा करणे खूप अधिक महत्त्व असतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त शिवशंकराची सेवा करा. बघा, अनेक शिवभक्त आपले शंकराची पूजा करतात आणि त्यांची इच्छित मनोकामना ही पूर्ण होतात. बघा, श्रावण महिना आहे, महिन्याची सुरुवात खरंच खूप छान होते आणि बघा, श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये ही खूप छान साजरी केली जाते. नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण. आपल्या श्रावण महिन्यामध्ये संस्कृती, परंपरा, सण, उत्सव अगदी रेलचेल असते आणि वातावरणात खूप थंडावा असतं. निसर्ग खूप छान असतो ह्या दिवसामध्ये. बघा, नवे चैतन्याने असतं पूर्ण. श्रावणातले व्रत म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधनेचा मार्ग नाही, तर अतिशय खूप प्रेरणादायी आणि शिकवण देणारी, एकमेकांना नातेसंबंध जपणारी आणि खूप भावनिक आणि खूप छान श्रद्धा असते आणि खूप छान पवित्र महिना असतो. म्हणजे आषाढ अमावस्येनंतर ही सुरुवात होत असते श्रावण महिन्याची. आणि बघा, त्यानंतर आपले श्रावण महिन्याला नभस या नावाने ओळखलं जातं. तर बघा, ज्या महिन्याच्या रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते, रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते. या श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रावण नक्षत्रपाशी असतो, म्हणून या महिन्याला श्रावण असं म्हणून ओळखलं जातं. तर खरंच खूप छान श्रावण महिना असतो आणि खरंच पवित्र महिना यालाच म्हटलं जातं. म्हणून बघा, पूर्ण बघा, त्या 23 ऑगस्टपासून म्हणजे 2025 पासून महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यातला पहिला 28 जुलै रोजी बघा विनायक चतुर्थी येते. 29 जुलैला नागपंचमी येते. 5 ऑगस्टला पुत्रदा एकादशी, नंतर नारळी पौर्णिमा येते, रक्षाबंधन, अंगारिका संकष्ट चतुर्थी, नंतर श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, दहीहंडी, पोळा असे बरेच सण असतात ह्या महिन्यामध्ये. त्यामुळे खरंच खूप छान श्रावण महिना असतो. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये अधिकाधिक सेवा करा. आणि बघा, यंदा श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार येत आहेत. तर 4ही सोमवार आपल्याला खूप छान व्रत करायचं आहे, पूजा करायची आहे. श्रावण सोमवारमध्ये आपल्या शिवशंकराची छान पूजा करायची आहे. त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजेमध्ये आपल्याला शंकराची पूजाही करायची आहे. बघा, शंकराची पूजा करताना आपण नेहमी पंचामृताने, दुधाने अभिषेक नक्कीच करावा. त्यानंतर धूप दीप लावून ओवाळावं आणि नंतर बेलपत्र व्हावं. बघा, बेलपत्र आपण श्रावण महिन्यामध्ये 108 नाव घेऊन सुद्धा बेलपत्र वाहू शकतो. बघा, खूप छान असतं. जर तुम्हाला शक्य झालं तर 108 बेलपत्र नक्कीच आणा घरी आणि ते 108 बेलपत्र वाहून आपल्याला 108 नाव घ्यायचे आहेत आणि ते बेलपत्र व्हायचं आहे. बेलपत्र वाहताना आपल्याला
बेलपत्र असं उलटं ठेवायचं आहे बघा. तुम्हाला तर नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेल की शिवशंकराची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची आहे, तर ते नक्कीच सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त उपासना सांगते. तर बघा 108 वेळेस आपल्याला बेलपत्र व्हायचे आहेत. आपल्याला भस्म लावायचं आहे बघा. आपल्याला भस्म लावणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. आणि नंतर आपल्याला शंकराची आरती करायची आहे, मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे बघा. त्या दिवशी आपण जवळच्या मंदिरात जाऊनही पूजा करू शकतो, तिथे अभिषेक करू शकतो. आणि जर जमलं नाही तर आपण घरीही तुम्ही छान प्रकारे अशी शिवशंकराची पूजा करा, त्यांचा अभिषेक करा. खरंच बघा आपले शिवशंकर खूप भोळे आहेत, त्यामुळे आपल्याला नक्कीच त्यांची आशीर्वाद नक्कीच लाभतो. त्यामुळे आपण भगवान शिवशंकराची छान पूजा करायची आहे. तेव्हा आपण भगवान शंकराला अवश्य पांढरे फूल अर्पण करा, कारण शिवशंकराला पांढरे फूल अर्पण केलं जातं असं मान्यता आहे. तर बघा अशी छान पूजा करा. त्यामुळे बघा आपल्याला यंदा श्रावणी सोमवार 4 येत आहे, तर पहिला सोमवार येत आहे 28 जुलैला, तर ज्याची शिवमठ आहे तांदूळ. दुसरा सोमवार येणार आहे 4 ऑगस्ट, त्याची शिवमठ तीळ आहे. तिसरा सोमवार 11 ऑगस्टला शिवमठ आहे मूग. आणि चौथा सोमवार येणार आहे तर 18 ऑगस्टला शिवमठ आहे जवस. तर आपले तांदूळ, तीळ, मूग, जवस हे आपले शिवमठ असणार आहे. तर यंदा खूप छान पूजा करायची आहे, उपासना करायची आहे बघा. श्रावण महिन्यामध्ये बरेच जण आपल्याला शिवलीलामृताचा अध्यायाचं पठण करतात. तर आपण 11वा अध्यायाचं नक्कीच पठण करा बघा. 11वा अध्याय आपण नक्की वाचावं, कारण ते 11वा अध्याय प्रदोषकाळी नक्कीच वाचावा बघा. सूर्यास्ताच्या नंतर आपण जे प्रदोषकाळ असतो, तर ते त्यावेळेला आपल्याला भगवान शंकराचे शिवलीलामृताचा 11वा अध्याय नक्कीच वाचा बघा. त्या दिवशी ओम नमः शिवाय हा 108 मंत्राचा नक्कीच जप करा. जर जमलं तर सकाळ संध्याकाळ तुम्ही पूजा करू शकता. आपण छान पूजा करायची आहे. भगवान बघा शंकराचं जेव्हा म्हणजे पृथ्वीवर त्यांचं खूप म्हणजे सृष्टी त्यांच्याकडे सांभाळली जाते, त्यामुळे ते जागृत देवता आहे. तर त्यामुळे तेव्हा आपण जास्तीत जास्त उपासना केली ना, तर खरंच आपले भगवान शंकराचा नक्कीच आशीर्वाद मिळतो. आपली इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात बघा. हे व्रत किंवा हे पूजा आपण कोणीही करू शकतो, पुरुष स्त्री करू शकते बघा. आपण जरी तुम्हाला 16 सोमवाराची सुरुवात करायची असेल तर श्रावण महिन्यापासून करा. जे काही मुली म्हणजे म्हणजे मुली असतात, लग्न न झालेल्या मुली, तर त्यांनी ही पूजा करू शकतात. त्यांनीही भगवान शंकराची पूजा करतात. त्यांना बघा पूजा करून आपण 16 सोमवाराची सुरुवात करू शकता. आणि बघा त्यांनी ही पूजा कोणीही पूजा करू शकतं, व्रत करू शकतो. तर अशी ही श्रावण महिना खरंच खूप छान. श्रावण महिन्यामध्ये जेवढे जास्तीत जास्त सेवा करा, कारण पवित्र महिना असतो. आणि बघा त्या महिन्यामध्ये बरेच सण येतात आणि खरंच खूप चैतन्य पवित्र असतं. आणि बघा त्यावेळेस वातावरण पण खूप छान असतं श्रावण महिन्यातलं. त्यामुळे ही संधी नका गमवू आणि खरंच खूप छान पूजा करा, अर्चना करा. श्रावण महिन्यातलं महत्त्व आणि आपले किती सोमवार आहेत ते सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये नंतर परत भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.